शांतता, सौंदर्य आणि भक्तीचा त्रिवेणी संगम, सह्याद्रीच्या कुशीतील दिव्य अनुभव आणि जिथे निसर्ग आणि अध्यात्म एकरूप होतात असे धोम. नमस्कार मित्रांनो, आज आपण सातारा जिल्ह्यातील वाईपासून अवघ्या 10 किलोमीटर अंतरावर असणाऱ्या धोम धरणाच्या शांत आणि सुंदर परिसरात वसलेल्या लक्ष्मी नृसिंह आणि सिद्धेश्वर मंदिराला भेट देणार आहोत. मित्रांनो, आपण आता आलो आहोत कृष्णा नदीच्या घाटावर. या ठिकाणी गोमुख मंदिर आहे. या समोरच्या दगडांच्या वास्तू आपल्याला दिसत आहेत, या समाध्या असाव्यात. या दोन मंदिरांच्या पाठीमागे श्रीरामाचे मंदिर आहे, ते बंदच असते. या समोरच्या मंदिरात पंचमुखी देवीची मूर्ती आहे. या देवीचे नाव समजले नाही. हे नदीचे पात्र सध्या मृतप्राय झाले आहे, कारण आता या पात्रातून नदी वाहत नाही. याचे मुख्य कारण म्हणजे इथून काही अंतरावर धोम धरण बांधण्यात आले आहे. धरणाच्या पाण्याचा सांडवा इथून काही अंतरावर काढण्यात आल्यामुळे पुढील बाजूने पाणी माघारी रिवर्स वाहते, परंतु पात्रातून पूर्वीप्रमाणे खळखळ वाहणारे पाणी आता दिसत नाही. हे नदी शेजारील गणपतीचे मंदिर आहे. ही मूर्ती वाईमधील गणपतीप्रमाणे आहे. या मंदिराला भक्कम तटबंदी आहे. इतर मंदिरांप्रमाणेच प्रवेशद्वाराच्या वरील बाजूला गणपतीची मूर्ती कोरलेली आहे, तर खालच्या बाजूस किंवा उंबऱ्यावर कीर्तिमुखाची शिल्पकृती बनवलेली आहे. मंदिराला भक्कम लाकडी प्रवेशद्वार आहे. या ठिकाणी मंदिराची माहिती लिहिलेली आहे. हे समोर आहे श्री सिद्धेश्वर महादेवाचे सुंदर मंदिर, जिथे आपल्याला पाहायला मिळतो एक अनोखा नंदी एका कमळाच्या आकाराच्या पुष्करणीत. दगडी कासवाच्या पाठीवर बसलेला हा नंदी आणि त्याच्या डोक्यावरचा नंदी मंडप इथले सौंदर्य आणखी वाढवतात. डाव्या बाजूला जोत्यावर गणपतीची मूर्ती ठेवलेली आहे. मंदिराच्या परिसरात हे एक मंदिर आहे. यामध्ये कोणती देवता आहे ते समजले नाही. गाभाऱ्याच्या बाहेर दगडी कासव कोरलेले आहे. मंदिराच्या दोन्ही खोबणी मोकळ्या आहेत. गर्भगृहाच्या प्रवेशद्वारावर खालील बाजूला किंवा उंबऱ्यावर कीर्तिमुख, तर वरील बाजूला गणपतीची मूर्ती बनवलेली आहे. ही आहे सिद्धेश्वर महादेवाची पिंड. हर हर महादेव.
ही महादेवाची पिंड अत्यंत सुंदर आणि कोरीव आहे। हे मंदिर पेशवेकाळात बांधले गेलेले असून येथील शांतता आणि निसर्गरम्य वातावरण पर्यटकांना मंत्रमुग्ध करते। वाई आणि आसपासच्या परिसरात महाभारतातील विराट नगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अनेक आख्यायिका प्रसिद्ध आहेत। वाळकी आणि कृष्णा नद्यांच्या संगमावर वसलेले धोम गाव सह्याद्रीच्या पर्वतरांगांनी वेढलेले आहे। मंदिर परिसरात हे एक स्वतंत्र गणपतीचे मंदिर आहे। मंदिराच्या मागील बाजूला हे नागराजाचे शिल्प कोरलेले आहे। हे मंदिराच्या डाव्या बाजूला विष्णुदेवाचे मंदिर आहे। हा लाकडी मंडप लक्ष्मी नृसिंह मंदिरासमोर बनवण्यात आलेला आहे। पुढे एका अष्टकोनी जोत्यावर गोलाकार स्तंभशीर्ष आहे। त्यावर श्री नरनृसिंह मंदिर आहे। येथे नरसिंहाच्या 2 भव्य मूर्ती आहेत। पूर्वेकडील मूर्ती हिरण्यकश्यपूचा वध करतानाची, तर पश्चिमेकडील मूर्ती लक्ष्मीसह विराजमान आहे। लक्ष्मी नृसिंह मंदिराच्या समोर भक्त प्रल्हादाचे मंदिर आहे। समोर हनुमानाची मूर्ती आहे। या ठिकाणी विरगळ ठेवलेल्या आहेत। मंदिराच्या बाहेरील बाजूला नृसिंह जयंतीच्या उत्सवातील रथ पाहायला मिळतो। धोम धरण आणि आजूबाजूचा परिसर इतका सुंदर आहे की इथून पायच निघत नाही। निसर्गाच्या शांत सानिध्यात अध्यात्माचा अनुभव घेण्यासाठी धोमला नक्कीच भेट द्या। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट्समध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करून शेअर करा आणि हो, आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद। मित्रांनो, आपला मराठी नॉलेज वर्ल्ड हा चॅनल इंस्टाग्राम, टेलिग्राम आणि फेसबुक यावर देखील आहे। तिथे फॉलो करण्यासाठी डिस्क्रिप्शनची लिंक नक्की पहा। हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर हा व्हिडिओ लाईक करा, व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।